नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता यामधील दुसरा घटक वर्गीकरण याच्यामधील स्वाध्याय 2.2 संख्या स्पष्टीकरणाशी सोडून घेणार आहोत। मग इथे आपल्याला प्रश्न दिलाय, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। या उपघटकामध्ये प्रश्नांमध्ये 4 संख्या दिलेल्या असतात, त्यातील 3 संख्यांमध्ये सम, विषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, वेगवेगळ्या गुणांवर आधारित असे साम्य दिसून येते। त्यामुळे 3 संख्यांचा एक गट बनतो। आता याच्यामध्ये ओळखायच्या कशा संख्या बघा, एक तर त्या रोमन संख्या असू शकतात, रोमन संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी किंवा चौरस संख्या, घड्याळ, समविषम, मूळ, जोडमूळ, मूळ, सहमूळ संख्या। यासाठी विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे। आणि दुसरा घटक काय आवश्यक आहे, तर 1 ते 30 पाढे लक्षात ठेवायचे आहेत। 1 ते 20 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे गण लक्षात ठेवावेत। या उपघटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल तर बघा, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार किंवा भागाकार, समविषम संख्या, अपूर्णांकांच्या बाबतीत अंशछेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येणार आहेत। मग इथे आपण पहिला प्रश्न लिहून घेतलेला आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे 4 पर्याय दिलेत। आता या पर्यायामध्ये आपण कसा विचार करायचा आहे बघा, जर या संख्यांचा आपण बारकाव्याने विचार केला तर इथे आपल्याला 11ची कसोटी लागू पडते, म्हणजे 11ने भाग जातो। मला सांगा, या सगळ्या संख्यांना जर आपण 11ने भाग घालवत बसले तर आपल्याला किती वेळ वाया जाणार आहे? मग त्यापेक्षा सोपी पद्धत 11ची कसोटी। मग 11ची कसोटी काय सांगते बघा, 11ची कसोटी सांगते की समस्थानच्या अंकांची बेरीज। बघा काय सांगते 11ची कसोटी, समस्थानच्या अंकांची बेरीज। आणि नंतर काय सांगते, विषमस्थानच्या अंकांची बेरीज। बघा मी समजून सांगते, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज। आता बघा इथे पहिला पर्यायाचं बघूया आपण। इथे समस्थानावर कोणते बघा, 1 2, बघा हे 1 2 3 आणि हे 4 असे 4 स्थान आहेत। मग समस्थानच्या अंकांची बेरीज किती आहे? समस्थानावर 6 आणि बघा समस्थानावर 4, म्हणजे 6 आणि 4 यांची बेरीज बघा, 6 अधिक 0। 6 2 नंबरला आहे समस्थानावर आणि 4 नंबरला 0, मग 6 अधिक 0 बरोबर किती? 6। विषमस्थानच्या अंकांची बेरीज, विषमस्थानावर कोण आहे? 5 आणि 1, मग यांची बेरीज करूया, 5 आणि 1 बरोबर किती? 6। मग काय सांगितलं, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज या दोघांची जे उत्तर येतं त्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे। जर यांची वजाबाकी 0 किंवा 11 येत असेल तर ती 11ने भाग जातो। मग बघा 6 वजा 6 बरोबर बाकी किती आली? 0। मग हे काय आहे? 11ने विभाज्य आहे। आता इथे बघूया आपण, बघा 4 आणि 3 किती झाले? 7 आणि 1 आणि 6 किती झाले? 7। समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांची काय करायची? वजाबाकी। मग 7तून 7 गेले, किती बाकी आली? 0। आपल्याला 11ची कसोटी तीच सांगते, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज, त्यांच्या बेरजेच्या जे उत्तर आहे त्यांची वजाबाकी जर केली तर एकतर 0 तरी आली पाहिजे किंवा 11 तर आली पाहिजे। जर या दोघांपैकी एक उत्तर येत असेल तर ते 11ने विभाज्य आहे, म्हणजे याला 11ने पूर्ण भाग जातो। आता इथे बघा 5 आणि 5 10 आणि 8 आणि 5 13, मग बघा 13 वजा 10 बरोबर बाकी किती राहते? 3 राहते, म्हणजे याला 11ने भाग जातो का? तर नाही जाते, म्हणजे हे 11ने विभाज्य नाही आहे। आता इथे बघा 2 समस्थानावर आहे आणि 4, मग 2 आणि 4 किती झाले? 6 झाले। आणि बघा हे 8 आणि 9 किती झाले? 17। 17 वजा 6 बरोबर यांची वजाबाकी किती आलेली आहे? 11 आलेली आहे। मग आहे इथे 0 किंवा 11 असं उत्तर पाहिजे, हो की नाही? मग बघा पर्याय पहिल्याचं पण 0 येते, दुसऱ्याचं पण 0 येते आणि चौथ्याचं पण 11 येते, म्हणजे या तीनही संख्या 11ने विभाज्य आहेत। मग पर्याय क्रमांक 3चं मात्र काही येत नाही आहे, म्हणून मग पर्याय क्रमांक 3 मधली संख्या 3585 ही 11ने विभाज्य नाही आहे। म्हणून या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 हा घटक हा काय आहे? वेगळा आहे। मग इथे मी भाग घालवून दाखवते 11ने, म्हणजे बघा 5610
भागिले 11, 11ने विभाज्य आहे की नाही. पण मला सांगा प्रत्येक संख्येला भाग घालवत बसण्यापेक्षा आपण कसोटी जर वापरली तर आपलं उत्तर कमी वेळेमध्ये निघणार आहे. बघा 11 5 55, 56 मधून 55 वजा केले, 1 राहिले, वरून घेतला 1, 11 1 11, 11तून 11 गेले, बाकी राहिले 0, वरून घेतला आपण 0, वरून 0 घेतला, 11ला या 0ला काय करायचं आहे, 0चा भाग लावायचा आहे. 11 0 0, बाकी किती आलेली आहे 0. मग बघा 5710 या संख्येला 11ने पूर्ण भाग गेला, बाकी 0 आली, म्हणजे ही संख्या काय 11ने विभाज्य आहे. मग एवढं काढायला आपल्याला किती वेळ लागला, त्यापेक्षा आपण जर या पद्धतीनं काढलं तर आपल्याला लगेच उत्तर सुटणार आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा काय आहे, वेगळा आहे, गटात न बसणारा पर्याय आहे. दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामध्ये पण 4 आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. बघा इथे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं, यांची आपण बेरीज करूया. बघा 8 आणि 9 किती होतात 17, यांची बेरीज किती येते 17 येते. आता या 17ला 3ने भाग जातो का, तर नाही जात, बरोबर आहे, 3ने भाग जात नाही आहेत. 4 अधिक 5, बघा 4 अधिक 5 बरोबर यांची बेरीज किती येते 9 येते, बरोबर आहे, म्हणजे याला 3ने भाग जाऊ शकतो. 7 अधिक 2 बरोबर किती 9, मग याला सुद्धा 3ने पूर्ण भाग जाऊ शकतो, म्हणजे हा 72 हे सुद्धा काय आहे 3ने विभाज्य संख्या आहे. आणि बघा 5 अधिक 4 बरोबर किती 9, मग याला सुद्धा 3ने भाग जातो. आणि बघा म्हणजे पर्याय क्रमांक 2 45 72 आणि 54 या तीनही संख्या 3ने विभाज्य आहेत. मग पर्याय क्रमांक 1 हा काय आहे, वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि या सगळ्यांची बेरीज केली असता उत्तर किती येते 9 येते. तिसरा प्रश्न बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये 3678, पर्याय क्रमांक 2 मध्ये 7682, 3 मध्ये 6837, 8736 हे अंक आहे. याचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बघा 3 6 7 8 हे अंक बघा इथे 3 6 7 8, इथे पण बघा 3 6 7 8, आलटून म्हणजे फिरून असू दे पण तेच अंक आहेत 3 6 7 8. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये यातला अंक आहेत का, नाही आहेत, हो की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे, वेगळे आहेत. बाकी पर्याय 1 पर्याय 3 आणि पर्याय 4 मध्ये हे 4 अंकांचाच वापर केलेला आहे, म्हणून इथे वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये 216, 2 मध्ये 343, 3 मध्ये 1000 आणि चौथ्या पर्यायामध्ये 8 आहेत. आता बघा इथे जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे 3 ही काय आहे, विषम संख्या आहे, विषम संख्या, म्हणून 343 ही पूर्ण काय झालेली आहे, विषम संख्या झालेली आहे. इथे बघा 6 समसंख्या आहे, इथे 0 पण समसंख्या आहे आणि 8 पण समसंख्या आहे. मग पर्याय क्रमांक 1 3 आणि 4 या सर्व काय आहेत, समसंख्या आहेत, म्हणजे बाकी सर्व पर्याय कसे आहेत, समसंख्यांचे आहेत, समसंख्या. आणि पर्याय 2 मात्र काय आहे, विषम संख्या, म्हणून मग वेगळा पद कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न बघा 38 64 72 आणि 46. आता इथे बघा 3 8 या दोघांचा गुणाकार केला तर किती 3 8 24, 6 चौक 24, 7 दुने 14 आणि 4 सक 24. बघा इथे 24, इथे पण 24 आणि इथे पण 24, म्हणजे दिलेल्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर सगळ्यांचं सेम येते. मग वेगळं कुणाचं येते तर 72, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सहावा प्रश्न 153 136 102 आणि 115. बघा 153 बघा 17 97 153 आणि 17 8 बघा 17 8 136 आणि 17 सक दुग्गोदसे म्हणजे 102. मग 115 हे काय आहे, वेगळे आहे, म्हणजे या तीनही संख्या 17च्या पाढ्यातील आहेत. 115 मात्र 17च्या पाढ्यामध्ये नाही आहेत, म्हणून मग पर्याय क्रमांक 4 हे वेगळा घटक आहे किंवा वेगळं पद आहे, वेगळा पर्याय आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. सातव्या प्रश्नामध्ये काय दिले 579 246 358 आणि 135. बघा या 3ने विभाज्य संख्या आहेत, म्हणजे 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत काही यातले काय. मग आता इथे काय केलं 3ची कसोटी वापरायची, भाग घालवत बसायचं नाही आपण. मग 3ची कसोटी आपल्याला काय सांगते की दिलेल्या अंकांची बेरीज करायची. मग बघा इथे 5 अधिक 7 अधिक 9, मग या सगळ्यांची जर बघा 5 अधिक 7
12, 12 अधिक 9 बरोबर यांची बेरीज किती येते 21. मग 21ला 3ने भाग जातो, 3 7 21 म्हणजे ही 3ने विभाज्य आहे. आता इथे बघा 2 अधिक 4 अधिक 6, 2 आणि 4 6, 6 अधिक 6 12, मग 12ला सुद्धा 3ने भाग जातो, 3 चौक 12 म्हणजे ही सुद्धा 3ने विभाज्य संख्या आहे. आता इथे बघा 3 अधिक 5 अधिक 8, 3 आणि 5 8, 8 आणि 8 16, 16 या संख्येला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणून ही 3ने विभाज्य संख्या नाही आहे. आता इथे बघा 1 अधिक 3 अधिक 5, मग 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, मग 9 या संख्येला 3ने भाग जातो. मग बघा कशाला 3ने भाग जात नाही, तो 16 म्हणजे ह्या संख्यांची जर बेरीज केली तर ह्या 16 उत्तर येतं, मग 16ला 3ने भाग जात नाही, म्हणून ही पर्याय 3 हा काय आहे? वेगळा आहे. ते 3ची कसोटी लागू होते. बघा वर्गीकरणामध्ये या अशा संख्या पाहिल्या की मुलांना भीती वाटते की अरे बापरे हा तर खूप अवघड प्रश्न आहे, पण असं काही नाही. उलट वर्ग याच्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचं आहे का नाही, फक्त त्यातलं काय एक पद काय करायचं आपल्याला वेगळं काढायचं असं आणि 3 घटक सेम असतात. मग यासाठी आपल्याला मी पहिल्यांदा सांगितलं होतं ते आपला पाठ असणं गरजेचं आहे. वर्ग, घन, वर्गसंख्या, समसंख्या, मूळ संख्या, त्रिकोणी, चौरसंख्या या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाढ आहे. आता बघा 8व्या प्रश्नामध्ये दिले 1236, दुसऱ्यामध्ये काय दिले 1144, 1768 आणि 1352. तर या संख्येमध्ये काय करायचं आहे बघा, आपण इथे सुरुवातीला हे किती आहेत 12 आहेत. बघा 12 त्रिक किती 36, म्हणजे याची जर आपण 3 पट केली तर ही पुढची संख्या मिळते. बरोबर आहे, 12 त्रिक 36 पुढची संख्या मिळते. आता इथे बघा 11 चौक 44 म्हणजे या संख्येची चौपट केल्यावर पुढची संख्या मिळते. आता इथे बघा 17 चौक 68 म्हणजे या पहिल्या संख्येची 4 पट केल्यावर पुढच्या 2 संख्या मिळतात. बरोबर आहे. आता इथे बघा 13 चौक 52, मग या 13ची पण 4 पट केल्यावर 52 ही संख्या पुढचीच मिळते. मग इथे फक्त पहिल्या ठिकाणी आपल्याला फक्त 3 पट करावे लागले, बाकी सगळीकडे बघा इथे 4 पट, इथे पण 4 पट, इथे पण 4 पट, म्हणजे दिलेल्या संख्येतीलच पहिल्या 2 संख्यांची 4 पट केल्यावर पुढची संख्या मिळते, पण इथे 3 पट केले म्हणून इथे वेगळा घटक कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 1236 हे वेगळं आहे. बघा अंश आणि छेदामध्ये बघा या अंश 4 आहे आणि छेद किती आहे 11, यांची जर आपण बेरीज केली म्हणजे 4 अधिक 11 जर आपण केलं तर यांची बेरीज किती येते 15 येते. 9 अधिक 6 म्हणजे अंश आणि छेदांची इथे बेरीज करून बघा 9 अधिक 6 बरोबर यांची बेरीज किती येते 15. आता इथे बघा 3 अधिक 12 बरोबर यांची बेरीज पण किती येते 15 येते. इथे 11 अंश आहे आणि छेद आहे 5, मग 11 अधिक 5 यांची बेरीज किती येते 16 येते. मग ही 16 वेगळी आहे 15 15 15 म्हणजे पहिल्या 3ही पर्यायांची बेरीज किती आले अंश आणि छेदांची बेरीज सेम येते. पर्याय क्रमांक 4 मधल्या अंश छेदांची बेरीज काय येते वेगळी येते, म्हणून आपलं उत्तर वेगळं कोणता, आपलं उत्तर काय आहे वेगळा घटक कोणता आहे, वेगळा पद कोणता आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न बघा, पहिली संख्या आहे 84, 2 नंबरला 109 आणि 3 नंबरला 133, चौथ्या पर्यायामध्ये काय 196. बघा इथे 7ची कसोटी लागू पडते. आता 7ची कसोटी आपल्याला काय सांगते, 7ची कसोटी असं सांगते आपल्याला एकक स्थानच्या अंकाचे दुप्पट. बघा इथे एकक स्थानला कोण आहे 4 आहे, मग 4ची दुप्पट करूया, एकक स्थानच्या अंकाचे दुप्पट. मग 4 दुने बघा एकक स्थानला आहे 4, 4ची दुप्पट केली 4 दुने 8. आता हे 8 हे जे उत्तर आले ते काय करायचं आहे, जी उर्वरित संख्या आहे त्याच्यातून हे उत्तर काय करायचं आहे वजा करायचं आहे. आणि आता उर्वरित संख्या कोणती 8 आहे, मग हे आलेलं उत्तर या 8 मधून काय करूया वजा करूया. बघा 8 वजा 8 बरोबर बाकी किती ते 0. मग 7ची कसोटी आपल्याला हे सांगते की एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची आणि येणारं जे उत्तर आहे ते उरलेल्या संख्येतून वजा केल्यावर बाकी जर 0 किंवा 7 आली तर तिला 7ने त्या पूर्ण संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. मग बघा इथे बाकी 0 आले म्हणून ही 84 हे काय आहे 7ने पूर्ण भाग जातो. बघा इथे 7 1 7 आणि 7 दुने 14 म्हणजे 12 7 84 पूर्ण भाग जातो. आता इथे पण बघा एकक स्थानचा अंक कोणता आहे 9, मग 9ची दुप्पट 9 दुने 18. आता उरलेली संख्या कोणती आहे 10 आहे, मग या 18 मधून ही उर्वरित संख्या काय करूया आपण वजा करूया. 18 वजा 10 बरोबर बाकी किती राहते 8 राहते. मग आपल्याला बाकी किती आली पाहिजे 0 किंवा 7 आली पाहिजे. मग इथे 7 आले का नाही, म्हणजे 109 ही 7ने विभाज्य संख्या नाही आहे. आता 133 बघा एकक स्थानची संख्या कोणती आहे 3 आहे, मग 3चे काय करायचे आपल्याला दुप्पट करायचे. मग 3 गुणिले 2 बरोबर किती 3 दुने
3 दुने 6. आता उर्वरित संख्या कोणती आहे 13. मग 13तून आपण 6 वजा करूया. बघा 13तून आपण 6 वजा केले तर बाकी किती राहते 7 राहते. मग आहे आपल्याला 0 किंवा 7 बाकी पाहिजे. मग ही सुद्धा 133 ही सुद्धा काय आहे 7 ने विभाज्य संख्या आहे. आता 196 बघा एकक स्थानी संख्या आहे 6. 6ची दुप्पट करूया. 6 दुने 12. उर्वरित संख्या कोणती आहे 19 आहे. मग 19 वजा जर आपण 12 केले तर इथे सुद्धा बाकी किती राहते 7 राहते. म्हणजे 196 या संख्येला सुद्धा 7 ने काय जातो पूर्ण भाग जातो. मग कोणत्या संख्येला जात नाही तर 109ला जाते. म्हणून इथं आपलं वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकी सर्व 7 ने विभाज्य संख्या आहेत. इथे मी 7ची कसोटी लिहून देते. बघा इथे 7ची कसोटी मी लिहून दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 11वा प्रश्न बघा 93, 75, 62 आणि 82. आता इथे बघा एकक स्थानच्या पटीतच ही संख्या आहे 9. मग बघा 3ची 3 पट. बघा 3 त्रिक 9 म्हणजे 3च्या पटीतील इथे संख्या आहे. बरोबर आहे. आता इथे बघा 5च्या पटीत 7 आहेत का म्हणजे 5च्या पटीमध्ये 5च्या पाड्यामध्ये 7 आहेत का नाही म्हणजे हे येणार नाही आहे. आता बघा 2 आणि 6 म्हणजे एकक स्थानला किती आहे 2. मग बे त्रिक 6 म्हणजे 2च्याही पटीतील संख्या पुढे दिलेली आहे 6. आता इथे बघा एकक स्थानी आहे 2 बे चौक 8 म्हणजे 2च्या पटीतच किती आहे 8 ही संख्या आहे. म्हणून मग इथे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक 2. बाकी सर्व संख्या एकक स्थानच्या पटीतीलच दशक स्थानची संख्या ही एकक स्थानच्या पटीतील आहे. पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न 9, 65, 26 आणि 126. बघा इथे नीट जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं. बघा इथे 2चा घन. बघा इथे 2चा घन अधिक 1. 2चा घन किती आहे बे दुने 4. 4 दुने 8 आहे. किती आहे 8 अधिक 1 बरोबर किती 9. बघा ही संख्या आहे. बरोबर आहे. आता इथे आहे 65. इथे 4चा घन. 4चा घन आहे 64 आणि 1. 4चा घन आपले घन पाठ पाहिजेत. एक मी इथे फक्त समजून देण्यासाठी सांगितलं. 4चा घन आहे 64. 64 अधिक 1 बरोबर किती 65. तो सो इथे 65 आहे म्हणजे हे सुद्धा काय घन अधिक 1 हे सुद्धा बरोबर आहे. आता 26 बघा 5चा वर्ग अधिक 1. 5चा वर्ग किती आहे 25. 25 अधिक 1 किती 26. मग इथे वर्ग दिला आहे. बाकी सगळीकडे काय आहे घन आहे. आता इथे बघा इथे 5चा बघा इथे घनातच द्यायचं झालं तर हे अजून एका वेगळ्या पद्धतीने काढता येते. इथे 3चं घन घेऊया आपण. बघा मी इथे दाखवते ही दुसरी पद्धत बरं का. ही एक पद्धतही येते आणि हे येते 3चा घन. आता बघा 3चं घन किती आहे 3 त्रिक 9. 9 त्रिक 27 किती आहे घन 27. आता इथे तर आपल्याला 26 आहेत म्हणजे इथे काय केले वजा 1 केले. मग 27 वजा 1 बरोबर इथे 26 दिले. म्हणजे सगळीकडे ॲड केले घनामध्ये ॲड 1 केलं आहे आणि इथे मात्र काय केलं आहे घनामध्ये वजा 1 केलं आहे -1 केलं आहे म्हणून मी इथे काय आहे 26. ओके नाही म्हणून हा पर्याय काय आहे वेगळा आहे. आता हे बघा 126. आता बघा 5चा घन अधिक 1. 5चा घन आहे 125 अधिक 1. 125 अधिक 1 बरोबर किती 126. मग बघा पर्याय 1, 2 आणि 4 मध्ये घन आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं आहे. मग ते उत्तर काय आहे सेम आहे. पण इथे मात्र काय केले घन आणि त्याच्यामध्ये 1 मायनस केले म्हणून आपलं वेगळं पद कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न याचं उत्तर तर याचं उत्तर आपण बघता क्षणी सांगू शकतो की याचं उत्तर काय आहे. मग इथे 9/4 आहे म्हणजे हा अपूर्णांक आहे. इथे 6/1 आहे. आपल्याला माहिती आहे ज्याचा छेद 1 आहे तो अपूर्णांक असू शकेल का नाही. मग ती काय आहे पूर्ण संख्या म्हणजे आपण 6 असं लिहिलं म्हणजे ही पूर्ण संख्या आहे. छेद 1 असल्यावर आपण असंच लिहितो बरोबर आहे. मग 5/2 याचा छेद 2 आहे म्हणजे हा सुद्धा काय आहे अपूर्णांक आहे आणि इथे 1/7 वर 1 असला तरी चालतो पण छेदात मात्र 1 असता कामा नाही म्हणजे तो अपूर्णांक होऊ शकत नाही. मग हा सुद्धा काय आहे अपूर्णांक आहे. मग वेगळी संख्या कोणती आहे तर पर्याय क्रमांक 2 मधलं हे काय आहे वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न तर खूपच सोपा आहे. बघा इथे या दिलेल्या संख्यांची वजाबाकी करून घेऊया. 9 - 4 बरोबर बाकी किती येते 5. 5 - 1 बरोबर बाकी किती येते 4. 8 - 4 बरोबर बाकी किती येते 4. 9 - 5 बाकी किती येते 4. बघा इथे बाकी 4 इथे पण बाकी 4 इथे पण बाकी 4. मग इथे बाकी फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये वेगळी येते म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 15वा प्रश्नामध्ये बघा 702, 351, 522 आणि 613. इथे सुद्धा 3 ने विभाज्य संख्या आहेत. 3ची कसोटी आपल्याला काय सांगते दिलेल्या सगळ्या संख्यांची काय करायची बेरीज करायची. मग बघा 7 + 0 7
अधिक 2 बरोबर किती 9. मग 9ला 3ने भाग जातो म्हणजे ही संख्या 702 ही 3ने विभाज्य आहे. 3 अधिक 5 8, 8 आणि 1 9. इथे सुद्धा बेरीज किती आली 9. मग या सुद्धा पूर्ण 9ला 3ने भाग जातो म्हणजे 351. ही सुद्धा काय आहे 3ने विभाज्य संख्या आहे. 5 अधिक 2 7, 7 अधिक 2 9. इथे पण 9 बेरीज आली मग याला सुद्धा काय जातो 3ने पूर्ण भाग जातो. आता इथे बघा 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. यांची बेरीज किती येते 10. मग 10ला मात्र 3ने भाग जात नाही म्हणून 613 ही 3ने विभाज्य संख्या नाही आहे म्हणून आपल्या इथे वेगळं म्हणजे वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.2 मधील 1 ते 15 प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले सर्व प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.